कृती पहिल्यांदा काय करायची? कृती चणाळा आणि गहू भाजून त्याचं भरड काढायची. भरड काढायची. Yes. तुम्हाला पॅन लागेल ना? काय भाजायचंय? चणाडा घ्या सगळी. 1 वाटी चणाडा बर ती थोडीशी भाजून एका डिशमध्ये काढून घ्यायची. बर. हा पदार्थ ठराविक कुठल्या निमित्ताने केला जातो? हां, श्रावणात आम्ही ज्योतीची पूजा करतो. बरं. तेव्हा नारळ जो ठेवतो महिनाभर, त्या नारळाचा पिठोरी अमावस्या झाली का त्या नारळाचं गोड करायचं, तेव्हा आम्ही हे निनावं करतो. निनाव करता. किती भाजायची डाळ? थोडीशी शेकून घ्यायची जरा. बर. भाजल्याने जरा भरड पटकन होते. भरड पटकन होते, एक प्रकारचा वास चांगला येतो त्याला. सुगंध छान हां. येतो. काढूया का आता? हां, त्या खमंगपणा येतो त्याच्यात. आणि भांड्यामध्ये काढताना आवाजही छान येतो. आता काय गहू आता भाजायचे? गहू भाजून घेऊया. तुम्ही परदेशात जाता तेव्हा काय खाता? कशावरती भर असतो तुमचा? सँडविचेस, बर्गर? नाही, बर्गर नाही. ब्रेकफास्टला सँडविच किंवा आमलेट पाव ऑमलेट पाव सगळीकडे मिळतो. सगळीकडे मिळतो. नॉनव्हेज खाता फ्रुट्स तुम्ही ना? भरपूर. त्याच्याशिवाय दिवस नाही. म्हणजे काही दिवस पाळावे लागतात म्हणून. अजून काय हॉबीज? सिनेमाला वगैरे जात असाल? नाटकाची आवड आहे. अरे वा, एवढं जग फिरता, माझ्या नाटकाला नाही आलात तुम्ही. तुझं तिकीटच मिळत नाही ना आम्हाला. चांगली गोष्ट ना. पण हां. मग त्याशिवाय कसं येणार आम्ही? जेव्हा मिळेल तेव्हा या. हा, ते नक्कीच. मग तर हे पण काढून घेऊया आपण. गॅस बंद करून. ह्याच भांड्यात हो, काढू. चालेल चालेल. गहू भाजल्याने त्याचा आवाजही छान येतो. ह्याच्यात आपल्याला भरड काढायची. भरड काढायची आहे. हां, जाडसर. चालेल ना? हां. काढूया. मला सांगा, घरी जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा मदतीला कोण असतं? नाही, एकटीच. एकटीच. हां. इथे मात्र माझ्या मदतीला काही जण आहेत. ओ, त्यातला एक म्हणजे आमचा आचारी बुवा आहे. ओके. पण ते असे सहजासहजी येत येत नाहीत. आचारी बुवांना एक मान आहे की नाही? आहे की नाही? ऑफकोर्स. त्यांना कॅमेऱ्याकडे बघून या असं आदराने म्हणावं लागतं. प्लीज आचारी बुवा या इकडे. किती छान. उज्ज्वलाजींनी बोलवलंय म्हणल्यानंतर काय टाप आहे न येण्याची. वा वा वा. याची भरड घेऊन या असं येस, सांगा. ह्याची भरड काढून घेऊन या. थँक्यू. जा. तोपर्यंत गप्पा मारूया. एका पॉइंटला जेव्हा आपल्याला असं कळतं की आता आपली तब्येत आपल्यावरती अवलंबून आहे, इतर कोणीही आपल्याला आधाराला, मदतीला, स्वयंपाकात सुद्धा मदत करायला नाहीये, अशी अनेक माणसं या जगामध्ये असतील. काही पुरुष असतील, काही स्त्रिया असतील. काय माइंडसेट असतो? आपली तब्येत सांभाळून राहायचं प्रामुख्याने पहिली गोष्ट. बरोबर आहे. आणि जेवढं झेपेल तेवढंच करायचं. जास्त दगदग प्रकार करायचं नाही. बरोबर आहे. हां. ही क्लॅरिटी आली की जरा बरं पडतं. हां, आपण काय होतो, भावनेच्या भरात हां. खूप दगदग करतो, मग ती झेपत नाही. झेपत नाही. चला, आता आपलं भरड तयार झाली असेल. येस. आचारी बुवा काही जसे येत नाहीत तसे जातही नाहीत, हां. आणि जात नाहीत तसे येतही प्लीज नाहीत. प्लीज आचारी बुवा घेऊन या. देर यू आर. कुठे हां. होतात तुम्ही एवढी वर्ष? एअर होस्टेस इतकं गोड बोलावं लागते आचारी बुवांशी. हो. थँक्यू. हॅव अ सेफ फ्लाईट. चांगली झाली का भरड? येस. आता काय? आता तूप घ्यायचं कढईत. कढईमध्ये तूप. सगळं नका टाकू. हे थोडंसं बाकी ठेवा नंतरसाठी. नंतर काय? नंतर तूप टाकायचं त्याच्यात. अच्छा, हां. पुरे का इतकं? थोडं टाका, चालेल. अरे बापरे. हां, बस. मी नावं चांगलंच खाईन तर तुपाशी दिसतो. हां, हां. आता ही भरड ह्याच्यात बारीक गॅस करायचा. हां. भरड ह्याच्यात टाकायची आता. वा, तुपामुळे कसं छान फसफसलंय बघा. हां. थोडं हे चांगलं परतून घ्यायचं तुपात. खरपूस होईपर्यंत. खरपूस होईपर्यंत जरा. तसा पदार्थ सोपा वाटतोय हा. हां, काही सोपं असं आहे. खूप अवघड नाहीये. मुलीचं काय म्हणणं आहे तुमच्या या खवईगिरी विषयी किंवा भ्रमंती विषयी? भ्रमंती का ती पण त्याच क्षेत्रातली आहे, अच्छा, ट्रॅव्हल. ट्रॅव्हल्सच्या. त्यामुळे काय प्रश्न नाही. खाद्य खाण्याच्या बाबतीत काय आयतं काय ते मिळतंच ना खायला. त्यामुळे काय प्रश्न नाही आहेत. मग मुलं आणि मुली किती मोठे झाले तरी आईने आयतं दिल्यावर आनंद होतो तो होतोच. तो काही बदलणारी ती गोष्ट नाही. थोडंसं ह्याच्यात मीठ टाकायचंय. मीठ. कणबट चवीपुरतं जरा. बरोबर. चमचा देऊ का? थोडस. हे सगळं आम्ही मंद आचेवरती करतोय बरं का. आता ह्याच्यात आपल्याला नारळाचं दूध टाकायचं. नारळाचं दूध घाला. वा, घट्ट सर आहे अगदी. सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत.
गुळ कधी घालायचा? गुळ शेवटी नंतर घालायचं. अच्छा, चांगलं तुम्ही 3-4 लोकांसाठी केलंय हे. झालं? नाही नाही, झालं नाही. ह्याच्यात आता वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकायची. द्या, किती लागणार आहे वेलची पावडर? थोडीशी टाका. टाका थोडीशी. आणि जायफळ पावडर. जायफळ पावडर जरा बेतानी घाला खवय्यांनो. झोप येईल नाही तर. याच्यावर 1-2 मिनिटं आपण झाकण देऊया थोडीशी. कोरडं होऊ द्यायचं का? नाही, कोरडं नाही, होईल ते, म्हणजे नंतर गोळा होतो त्याचा. अच्छा, झाकण ठेवू. म्हणजे आपण शिऱ्याला जरा थोडं झाकण 1-2 मिनिटं झाकण द्यायचं आणि मग त्याच्यात गुळ टाकायचं. ठीक आहे, मग आपण 2 मिनिटं गप्पा मारू. प्रवासामधली एखादी गोष्ट, एखादी आठवण. कुठला प्रवास खूप जास्त हेक्टिक होता? हेक्टिक आता जपानहून येतानाचा झाला का? 7 तासांचा आहे की? हो, पण तेव्हा फ्लाईटच कॅन्सल झालं. 3 तास एका फ्लाईटमध्ये बसून नंतर ते कॅन्सल सांगितलं आणि मग कनेक्टिंग फ्लाईट पण आमचं गेलं आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला संध्याकाळचं फ्लाईट मिळालं. अरे रे रे ती अगदी एक आठवणीत राहिलेली गोष्ट आहे. पण का कॅन्सल झालं ते फ्लाईट? काय टेक्निकल फॉल्ट होता त्यांचा. अच्छा, त्यामुळे आम्ही एकदा अमेरिका दौऱ्यावरती गेलो होतो. आमचं विमान असं उडणार नाटकाच्या दौऱ्याकरता. पायलटनी अनाऊन्स केलं, ही घडलेली घटना आहे की आपण पेट्रोल भरायला विसरलोय म्हणून. आणि आमचं विमान पुन्हा गेलो. हो, म्हणजे आमचं चालू पण झालं आणि मग ते थांबलं. बरं झालं ना, हवेत जायचं. नाहीतर आम्ही आता इथे नसतो कदाचित. चला झाकण काढूया आता. येस, मस्त सुगंध काय सुंदर आलाय. वेलची पावडर, जायफळ पावडर आणि आता ह्याच्यात आपण गुळ पावडर. गुळ थांबा. किती लागणार आहे मला सांगा. टाका. सगळी टाका. अरे, मला तर गोड फार आवडतं बाबा. गोड पदार्थ गोड झाला तरच छान लागतो. तो गुळ पूर्ण विरघळेपर्यंत मिक्स करायचा. थोडं तूप घालावं लागेल का बरोबर? थोडं आता घालायचं, जे आहे ते घालायचं. आता गुळ सारखा करून घेतला. एक प्रकारचा शिराच आहे हा. फक्त आपण रव्याचा करतो, हा गव्हाचा आणि चण्याच्या डाळीचा. वा, हे करता करता अजून एक विचारू प्रश्न. हो, विचार. एवढी ठिकाणं फिरल्यावर असं एक अजून ड्रीम डेस्टिनेशन की जिथे अभी ये देखना है बॉस? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड बघायचंय. ऑस्ट्रेलियामध्ये नक्की जा. ते एक बघायचं आहे. खूप सुंदर देश. झालं का तयार? आता गुळ झाला, हे झाला. 1-2 मिनिटं आपण त्याला वाफ देऊया. हो, म्हणजे पूर्ण गुळ विरघळला जाईल. ठीक आहे, त्याला वाफ देऊया.